नेहमीप्रमाणे जे बहुजनांना ब्राह्मणवादी रूप बदलून फसवतात तसं जे सीजेपी आहे. बर सीजेपी एक केजरीवालचं पिल्लू. ही सगळी मंडळी, ही सगळी पोरं एका दुसरा अपवाद सोडला तर सगळे अण्णा आंदोलनात सक्रिय होते. म्हणजे सोशल मीडियामध्ये किंवा ज्याला काय म्हणतात सायबर, ते प्रसिद्धच आहे. त्यांनी अण्णा आंदोलनाच्या वेळी तेच केलं, आताही तेच केलं. आणि सीजेआय सीजेपी सुरू केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोण दिपके, अभिजित दिपके जंतर मंतरवर ऑलिम्पिक जिंकलेल्या पोरींना ठोकून काढलंय. कितीतरी उदाहरणं आहेत की जंतर मंतरवर कोणाला आंदोलन करू दिलं नाही. आम्ही प्रयत्न केला होता, आम्हाला ईव्हीएम विरुद्ध बसायचं होतं, तर आमचे सगळे मित्र म्हणले की ते बसू देत नाही. दिपकेला परमिशन कुठं दिली? विमानातून आल्यावर उतरल्यावर परमिशन, आणि पोलीसच्या संरक्षणात त्याला आणलं तिथे बसायला. आणि वांचूक बीजेपीचा सपोर्टर आहे, त्याने याला सपोर्ट केला तुकडे करायला. त्याला वाटलं मला मुख्यमंत्री करतील, ते ट्रायबल राज्य होईल, काय त्याला वाटलं असेल. ती बंदूक इस्रायलचीच आहे, सगळं ट्रेनिंग इस्रायलचं. आणि पोरं गप्प बसतील यावं त्याने, पण ते यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं, सीजेपीच्या पण बाहेर गेलं. सीजेपीची लिडरशिप पोरांनी नाकारली, म्हणून ते आंदोलन पुढे गेलं. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या एका महिन्यापासून जे विद्यार्थी तरुणांचं आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू होतं, त्या आंदोलनाचा परिपाक असा झाला की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्या राजीनाम्यानंतर नवीन शिक्षण मंत्री म्हणजे प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण विभागाचं किंवा देशाच्या शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गेल्या एका महिन्यापासून बऱ्याच घडामोडी दिल्लीच्या जंतर मंतरवर आणि त्याचबरोबर सोनम वांगचुक यांना ज्यावेळी पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं आंदोलन स्थळावरून उचलून, त्यानंतर या आंदोलनाचं लोण संपूर्ण देशभर पसरलं. ज्यावेळी कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक चळवळ उभी राहिली सोशल मीडियावरती या आभासी जगामध्ये, त्यावेळी आपण वेगवेगळ्या मान्यवरांचे विचार त्या पार्टीच्या संदर्भामध्ये किंवा त्या चळवळीच्या बाबतीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये एक मोठं नाव होतं मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश कोळसे पाटील सर. त्यांची आपण एक मुलाखत घेतली होती. त्यांचे विचार त्या चळवळीवरती किंवा त्या आंदोलनावरती आपण घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ह्या चळवळीने एक मोठं देशव्यापी रूप धारण केलं. एका महिन्यापासून आंदोलन सुरू झालं, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आता कॉक्रोच जनता पार्टीचं पुढचं भविष्य काय असेल यावरती चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश बीजी कोळसे पाटील सर यांना आपण पाचारण केलेलं आहे. सरांनी आपल्याला वेळ दिलाय. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि वेळ दिल्याबद्दल आभार. कॉक्रोच जनता पार्टीचं एक महिन्यापासून जे आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाकडे कसं बघितलं तुम्ही? काय तुम्हाला त्यातून जाणवलं? कारण नवीन गोष्टी, नवीन तरुणांचं हे आंदोलन होतं, नव्या पद्धतीने हे आंदोलन सुरू केलं होतं. काय बघितलं, काय ऑब्झर्व्ह केलं तुम्ही? त्या जंतर मंतरला मी स्वतःच 2-4 दिवस होतो. बरोबर. आणि मी स्वतः आंदोलनात भाग घेत होतो. माझे अनेक व्हिडिओ आहेत त्याच्यावर. नेहमीप्रमाणे जे बहुजनांना ब्राह्मणवादी रूप बदलून फसवतात तसं सीजेपी आहे. बर सीजेपी एक केजरीवालचं पिल्लू. ही सगळी मंडळी, ही सगळी पोरं एका दुसरा अपवाद सोडला तर सगळे अण्णा आंदोलनात सक्रिय होते. बर आणि तिथून सीजेआय आमचे कसे बोलतात ते आपल्या सगळ्या देशाला माहिती आहे. ते बोलले आणि झुरळ पार्टी स्थापन झाली. ती फक्त ऑनलाईन होती. ऑनलाईन मध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये किंवा ज्याला काय म्हणतात सायबर, ते प्रसिद्धच आहे. त्यांनी अण्णा आंदोलनाच्या वेळी तेच केलं, आताही तेच केलं. आणि सीजेपी सुरू केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोण दिपके, अभिजित दिपके जंतर मंतरवर
ऑलिम्पिक जिंकलेल्या पोरींना ठोकून काढलंय. कितीतरी उदाहरणं आहेत की जंतर मंतरवर कोणाला आंदोलन करू दिलं नाही. आम्ही प्रयत्न केला होता, आम्हाला ईव्हीएम विरुद्ध बसायचं होतं, पण आमचे सगळे मित्र म्हणले की ते बसू देत नाही. बर. दीपकेला परमिशन कुठं दिली? विमानातून आल्यावर उतरल्यावर परमिशन, आणि पोलीसच्या संरक्षणात त्याला आणलं तिथे बसायला. तरी देखील त्या आंदोलनाने जोर पकडला नव्हता. म्हणून दीपके काही दिवस बसले आणि ते ब्रेक झालं होतं. काय दीपके बरोबर. लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा म्हणून, कोण सिन्हा? लडाखचा गव्हर्नर. लडाखचा गव्हर्नर आणि दीपके मिळून वांचुकला भेटले. बर. वांचुक कोण आहे? काश्मीरचे तुकडे करायला जी अत्यंत घातक मूव आहे, हे इस्रायलची शिकवण आहे यांना. म्हणजे कायम काश्मीर हा आपला जेल असं करून टाकण्याचं त्यांनी जे इस्रायल शेजारच्या राष्ट्रांचं केलं, तसं इथे इस्रायलच्या टिप्पणीनुसार यांनी काश्मीरचे तुकडे केले. त्याला वांचुकचा सपोर्ट होता. वांचुकचा भाऊ बीजेपीचा अध्यक्ष आहे लडाखमध्ये. वांचुकच्या पत्नींची मी मुलाखत टाकलेली फेसबुकवर आता. ती जरा जास्त लांबीची मुलाखत आहे, 90 मिनिटाची मुलाखत आहे, पण ती कट्टर RSS विचाराची आहे. तिला IS मध्ये लॅटरल एंट्री पाहिजे, म्हणजे ती रिझर्वेशनच्या विरुद्ध आहे, ती संविधानाच्या विरुद्ध आहे. आणि वांचुक जरा हळूहळू घेऊ, मला बोललं की त्रास होतो. हो, नाही. आणि वांचुक बीजेपीचा सपोर्टर आहे. त्याने याला सपोर्ट केला तुकडे करायला. त्याला वाटलं मला मुख्यमंत्री करतील, ते ट्रायबल राज्य होईल, काय त्याला वाटलं असेल ते. तो जो दाखवतो की मी फार निरुत्सुक आहे, त्याच्या स्वतःच्या एंट्री मधून आलेलं आहे की मला, कारण मी त्यांना भेटलो, त्यांना उपोषण सोडायची विनंती केली. आदल्या दिवशी मला दीपकेने त्यांना भेटू दिलं नाही. तुम्ही निगेटिव्ह बोलाल, त्यांचं मॉरल डाऊन होईल, तेव्हा तुम्ही भेटू नका. त्याप्रमाणे आम्ही पहिल्या दिवशी भेटलो नाही. पण लगेच आम्ही तिथं असतानाच ती आरुषी आली, ती काही आयुषी का कुठली मुख्यमंत्री झाली होती ना आता दिल्लीची, ती आली. आम आदमी पार्टीची. ती आली. तिला वांचुक भेटला, तिला भाषण करायला दिलं, आम्हाला भाषण करायला दिलं नाही. मग आम्ही चिडलो. आमच्यावर एक स्वामी होते, त्यांनी खुर्ची ओढली, खुर्चीवर उभे राहिले आणि भाषण केलं. आणि मग त्यांना दिसलं की हा तमाशा होण्यापेक्षा उद्या तुम्हाला वेळ देतो म्हणून आम्हाला त्यांनी दुसऱ्या दिवशी बोलवलं. आमच्याबरोबर शेतकरी नेता होता, किसान नेता, फार मोठा नेता आहे चेडुनी म्हणून, प्रकाश पोरे होते आपल्या महाराष्ट्रात. आम्ही किसानांसाठी सध्या प्रयत्न करतो सगळ्या नेत्यांनी एकत्र यायचा, त्यात तो भाग होता. आम्ही सगळ्यांनी वांचुकची भेट घेतली. वांचुकला सांगितलं तर ते इन प्रायव्हेट असं म्हणले की 20 तारखेला आपण तुम्ही या, तुमच्या साक्षीने मी उपोषण सोडतो. म्हणजे उपोषण सोडायला ठरलं होतं. जे वांचुक तयार नव्हते अगोदर. मी म्हणलं तुम्ही कोणाच्या बरोबर आहात? इन लोगों की क्रेडिबिलिटी क्या है, आप क्यों मर रहे हो? मग त्यांनी कबूल केलं, पण त्यांना 18 तारखेलाच उचलला. 20 तारखेपर्यंत थांबलंच नाही सरकार. बरोबर. आम्ही परत गेलो तिथे आणि आमचं म्हणणं होतं की तुम्ही काय मागणी केली? एवढी आता जनजी उठलेली आहे, तुमची मागणी काय? किरकोळ मागणी आहे, प्रधानाचा राजीनामा आणि एज्युकेशन सिस्टीम. आता तुला ते म्हणतील मी काँग्रेस आहे, मी काँग्रेसचं नाही, पण मी काँग्रेसचा सहानुभूतदार आहे, गांधी फॅमिलीचा सहानुभूतीदार आहे. कारण गांधी फॅमिली इतकी डेडिकेटेड फॅमिली या देशात झालेली नाही. किती कोणी शिवाय द्या, त्यांनी सगळी स्वतःची प्रॉपर्टी देशाला दिली. हे साले देशाला लुटतायत. त्यांची काय लायकी आहे नेहरू फॅमिली बद्दल बोलायची? तर त्यांना राहुल गांधीने फेब्रुवारी, माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारी 24 मध्ये
या मुलांचं आंदोलन सुरू केलं की 152 वेळा पेपर फुटलेले आहेत. पेपर फुटले. आणि त्यामुळं मुलांना माझ्याबरोबर या म्हणून त्यांनी अपील केलं आणि लाखो मुलं त्याच्या मिटिंगला यायला लागली. ती मोदी शहाला परवडणार नव्हती म्हणून सीजेआय सुरू केलं. सीजेपी सीजेपी दुरुस्त करून घे. तर हो. त्यामुळं सीजेपीला रेड कार्पेट टाकून त्याला आणला, तिथे बसवला, पण ते फेल झालं. म्हणून वांचुकला उपोषणाला बसवलं. भावनिक, आपले देश भावनिक आहे. वांचुकच्या उपोषणाला लोकांनी, मी स्वतः गेलो ना, वांचुकने उपोषण सोडावं म्हणून मी गेलो, कारण बाकीचं मला माहिती होतं सगळं. तर ते काय आमचं त्यावेळेस यशस्वी झालं नाही, पण त्यांनी कबूल केलं. त्यांना कळून चुकलं होतं की मी दीपकेला म्हटलं की मला त्याला भेटायचंय. तो म्हणला नाही, ते असं असं मी निगेटिव्ह बोलायला वगैरे. तर बोललं त्याला काय तुला मारायचं काय? अण्णा हजारेला पण केजरीवालला मारायचं होतं. आणि ते खरे आंदोलनाच्या मागे कोण येते? केजरीवाल म्हणजे हजारेला माहिती नव्हतं आणि वांचुकला माहिती नाही. अशा परिस्थितीत ते उपोषण सुटलं. मागणी किरकोळ होती आणि एज्युकेशन डिपार्टमेंट आरएसएस कोणाला देऊ शकत, त्याच्यापेक्षा कट्टर आरएसएस वाला आणून बसवला. काय आंदोलनातून मिळालं काय? आंदोलनातून जे मिळायला पाहिजे होतं, जी पोरं म्हणत होती की मोदी शहाचा राजीनामा पाहिजे, ती मागणी यांनी केलीच नाही. आणि जेव्हा आंदोलन विस्कटतंय असं लक्षात आल्यानंतर राहुल गांधींनी मोठ्या सीताफीने जाऊन पीएम हाऊसच्या समोर आंदोलन केलं. त्यांना मारलं. ते दोघही बहीण भाऊ काय म्हणतात की आम्हाला मारलं याचं आम्हाला काय वाटत नाही, परंतु पोरांनाही मारलंय, आम्ही आमचं सहन करू. म्हणजे ही गांधी फॅमिलीची नेहमी ऍटिट्यूड राहिलेली. त्यांच्या बापाला मारलं, त्यांना त्यांनी सोडायला सांगितलं. काल त्यांना मारलं, आमची तक्रार नाही म्हणून सांगितलं. त्याचं कारण ही खरी त्यागी फॅमिली. पुढे काय झालं? त्यामुळे ते आंदोलन नेतृत्व यांच्या हातातून गेलं. सीजेपी परंतु ज्यावेळी पाटील साहेब ज्यावेळी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली किंवा ते एक वातावरण तयार झालं असं सोशल मीडियाच्या माध्यमातून, तेव्हा आपण बोललो होतो. त्यावेळी मी तुमची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्ही त्या चळवळीबद्दल किंवा अभिजित दिपके असतील त्यांच्याबद्दल तुमची एक सहानुभूती, एक समर्थन होतं. अचानक आता असं काय झालं की तुम्हाला असं वाटतंय की नाहीये, हे ब्राह्मणवादाचंच पिल्लू आहे म्हणून? नाही, चुका तर सगळेच करतात. ब्राह्मणवाद जे रूप घेऊन येतं, म्हणजे मला ती आता मुलाखत आठवत नाही, पण त्याला तिथून रेड कार्पेट मध्ये आणलं, याच्यातच सगळं आलं होतं रे. तरी मी असं का बोलतो? मला का सुरू झालं होतं आंदोलन का त्यावेळी? म्हणजे सोनम वांगचुक यांची एंट्री त्या आंदोलनात झाली आणि तिथून ते सगळं फिरलं असं वाटतंय तुम्हाला? 100%. आणि सोनम वांगचुक एंट्री होत नव्हती तोपर्यंत ते आंदोलन रूप घेत नव्हतं. म्हणून गव्हर्नरने सोनम वांगचुकला विनंती केली, पण ती दिपके आणि वांगचुक आणि गव्हर्नर तिघांची मिटिंग. नाही, तू जे म्हणतो मला दिपकेबद्दल मला अभिमान होता किंवा चांगलं मत होतं, ते कधी? दिपके भारतात आल्यावर, कधी त्याच्यापूर्वी? त्याच्या अगोदर आपण मुलाखत केली होती. दिपके भारतात आल्यावर का पूर्वी होती? त्याच्या अगोदर, म्हणजे दिपके भारतात येण्या अगोदर. त्याच्या अगोदर शक्य आहे रे. दिपके भारतात ज्या पद्धतीने आला त्याच्यानंतर माझं मत बदललं. आणि या आंदोलनाची तुलना जी आहे, तुम्ही जसं वारंवार उल्लेख करताय, अण्णा हजारेंचं 2011चं जे आंदोलन होतं त्याच्याशी तुलना होते. त्यावेळी जसं ज्या पडद्याच्या मागे कोण लोक होते, कोणाला त्याचा राजकीय फायदा झाला हे नंतर समोर आलं, परंतु त्यावेळी लोकांना समजत नव्हतं. आताही लोकांना समजत नाही असं आपलं मत आहे? नाही, आता कळलं. आता राहुल गांधीचं आंदोलन 24 पासून सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाने रूप घेतल्यानंतर यांनी सीजेपीला उभं केलं, हे तर लोकांना कळलं. म्हणून
तिथं सुद्धा जी मुलं होती ती असे म्हणत होते, "दिपके कोण?" बरं, तिथली वस्तुस्थिती अशी होती, ज्या दिवशी मी गेलो तिथं त्या दिवशी हं. दिपकेने आंदोलन केलेलं नव्हतं. बरोबर. अनेक पक्षाच्या पोरांनी आंदोलन केलं. ते मध्ये बॅरिकेड होतं. स्टेज आणि दिपके एका बाजूला आणि सगळे आंदोलन केली पोरं दुसऱ्या बाजूला. मी त्या पोरांना भेटलो. ते म्हणले, "आम्ही वांचूकला सपोर्टिंग आंदोलन केलं. दिपकेचा आमचा काही संबंध नाही. दिपके आम्हाला भेटत पण नाही. दिपके आमच्याकडे येत पण नाही." ते एक मनीष सिंग नावाचा पोरगा होता. तो CPI-ML चा पोरगा. त्याला मी भेटलो. नंतर बाकीच्या पोरांना भेटलो. म्हणजे प्रश्न काय होता आणि दिपके हसते परास्ते त्यांना उपोषण सोडा सांगत होता. का सांगत होता? तर क्रेडिट त्याला एकट्याला पाहिजे होतं. त्या पोरांना कळत होतं. हं. ते म्हणे, "आम्ही नाही, वांचुकने उपोषण सोडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही." तरुण पोरं रे, 25शीतली पोरं. त्यांनी 20-20 दिवस उपोषण केलं. त्यांचं नाव पण नाही ना. आणि तू तिथं मतभेद बघितल्यानंतर मी भाषण केलं, की हा काय तमाशा आहे? तुम्ही असे 2 उपोषणाचे हे का केले? जी तरुण मुलं उपोषण करतात ते विशेष आहे. तिथं मी भाषण केलं आणि मग असंच बोललो मी, हे क्या तमाशा आहे? त्यामुळं तिथेच त्यांनी ओळखलं आणि त्यांनी मला ओळखलंच होतं, की हा खरं बोलणार आणि आपलं भांडं फोडणार. पण नाही, आम्ही पण आता तुम्ही तुम्ही सोनम वांगचुक यांचं भाजप किंवा हे कसं कनेक्शन आहे, अ, ह्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती दिलीत. दिपकेच्या संदर्भामधली काय माहिती आहे तुमच्याकडे? म्हणजे दिपके कशा आम- आम- पद्धतीने भाजपच्या बाजूने किंवा भाजपला समर्थित हे असं बघ काम करतोय? हे बघ आम्ही पहिल्यापासून सांगतो की केजरीवाल RSSचं पिल्लू आहे. काय बजरंग दल, हिंदू संघटना आहे त्यांचं पिल्लू आहे. तो आरक्षणाच्या विरुद्ध आहे. तो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरुद्ध आहे. जो आरक्षणाला विरोध करतो संविधानाला विरोधच करतो. तो शाहीन बागेत फिरकला पण नाही. मुस्लिमांवर अन्याय. मुख्यमंत्री. दुसरं गोष्ट जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा सगळ्यांना माहिती होतं की हा RSSच्या तर्फे काम करतोय आणि हजारेंना मेला तरी चालेल हजारे पण आपलं आंदोलन यशस्वी झालं पाहिजे असं त्याचा प्रयत्न होता. त्यामुळं RSSची बॅकग्राऊंड असलेल्या आंदोलनात दिपके त्या आंदोलनात होता. ही पोरं होती त्यातला एखादा अपवाद सोडून देतो तो नसेल त्यावेळेला. पण ही पोरं पण त्या आंदोलनात होती. तीच पोरं जो CJP काढतो त्याला सपोर्ट करतात आणि त्याला घ्यायला दिल्ली पोलीस रेड कार्पेट घेऊन परमिशन घेऊन जातात. याच्यात दुसरं काय इन्फरन्स निघेल? नाही, परंतु अभिजित दिपके ज्यावेळी भारतात आला त्यावेळी त्याच्या हातात बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं. बाबासाहेबांचे फोटो ते तो वापरतोय. ते पण पुस्तकं आंबेडकरनी सॉरी RSSचीच होती. तो फोटो पण आंबेडकरचाच RSSचाच होता. आता तुम्ही म्हणाल की RSSचा फोटो वेगळा आहे का? वेगळा आहे की नाही तो प्रश्न आहे. तो RSSने छापला होता हा प्रश्न. म्हणजे दिपके कोणाचा होता हा इन्फरन्स काढताय. नाही, या आंदोलनावरती शंका घेण्यासाठी आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की मीडियाने ज्या पद्धतीने या आंदोलनाला कव्हरेज दिलं, मीडिया ज्या पद्धतीने त्याला कव्हर करत होता, त्यावरून हे एक दिसलं होतं, अण्णांच्या आंदोलनामध्ये देखील मीडियाने मोठा सुरुवातीला सहभाग याच्यामध्ये नोंदवला होता. तसाच सहभाग जो आहे ह्या दिपकेच्या किंवा या CJPच्या आंदोलनामध्ये देखील बघायला मिळाला. पण CJPच्या आंदोलनाला सुद्धा सुरुवातीला कुठं मीडियाचा सपोर्ट होता. वांचूक आल्यानंतर सपोर्ट आला. बरोबर. आणि वांचुकाला आता हे मुलांना मारलं लाठीने कुणी दाखवलं का टीव्हीने? मला आठवत नाही. एनिवे तर मी तर टीव्हीच बघत नाही त्यामुळे मला माहिती नाही. हं. परंतु इतकं बेदाम मारलं, छर्रे उडवले ते कुठले पॅलेट इस्रायलची गन. ती बंदूक इस्रायलचीच आहे. सगळं ट्रेनिंग इस्रायलचं. आणि पोरं गप्प बसतील याने पण ते यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं. CJPच्या पण बाहेर गेलं. CJPची लिडरशिप पोरांनी नाकारली. म्हणून ते आंदोलन पुढे गेलं. फक्त डिमांड जी होती CJPची ती
बीजेपीला वाचवणारी होती, त्याच्यात सगळा गोंधळ. आणि तरी पोरं तयार नव्हती. ज्या ट्रकने हे गेले, तर तो एक तर म्हणजे बर्गर खात होता. पोरं इकडे विजेता भात दहिया खात आहेत आणि विजेता त्यांचे दहिया डोके नाव तिथे त्याचं. बर्गर खातो. तितके तर गायब झाला. ट्रकने गेला आणि गायब झाला. दुसऱ्या दिवशी मला त्यावरून असं वाटतं की दीप्तेने आवाहन केलं की आपल्याला मोदी शहाचा राजीनामा पाहिजे असं म्हटल्याचं मला ऐकलं, मला नक्की माहिती नाही. पण तोपर्यंत आंदोलन विड्रॉ केलं होतं त्यांनी. दिपकेंचं असं स्टेटमेंट होतं त्यावेळी की जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही घेणार तर मग आम्ही मोदींचा राजीनामा मागणार. असं होतं. असं हम्म. नाही. असं असं मला मला वाटलं की धर्मेंद्र प्रसादच्या राजीनाम्यानंतर त्यांनी तो केला. ते होणं नाही. शक्य नव्हतं. हम्म. असं आहे की एक एक लक्षात ठेव, सगळ्या जातीमध्ये ब्राह्मणवादी लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये आरएसएस बरोबर सरकार करणारं तरुण शरद पवार 34, 35, 36, 37, 38 वर्षाचा शरद पवार आरएसएसला बरोबर घेऊन सरकार करतो. आणि पुढची सगळी चाल बघ. आता काल एवढा गदारोळ चालला हे मोदीला भेटायला गेले आणि त्याचं परत टीव्हीवर शो की मोदी सोडायला आला यांना, चालायला यांना. बर, हाताला धरून मोदीने आणलं. म्हणजे शरद पवारांचं राजकारण आता मोदींच्या हाताने चालतंय की काय? मोदीचा हात नाही नाही धरून. नाही, त्यांचं पहिल्यापासूनच एकदा, आणि माझे अनेक मित्र आहेत, एकदा तो ब्राह्मणवादाच्या किंवा आरएसएसच्या कचऱ्यात सापडल्या, तो कधीच त्याच्यापासून दूर जात नाही. कधीच जात नाही. माझे खूप जीवाभावाचे मित्र आहेत तो. ते आरएसएस बरोबर गेले ना, त्यांची ब्रेन वॉशिंग असं होतं की ते शरद पवार ब्रेन वॉशिंगच्या पलीकडे. शरद पवारला फक्त स्वस्त इतिहास माहिती, सॉरी स्वार्थ माहिती, आणि तो स्वार्थ त्यांना कसा साधायचा ते माहिती असल्यामुळे त्यांनी त्या अजित पवार वगैरे सगळ्यांना ते का वैतागून बाहेर गेले, त्यांच्या मुलाखती घ्या ना तुम्ही. तर ते सगळे कंटाळले होते की अशी दुहेरी भूमिका घेतात आणि त्यामुळं त्यांनी सोडलं. मी पण अनेक वेळा शरद पवारला भेटलो. मी पण असं वाटलं मला की मोदी घालवण्यामध्ये यांचं आपल्याला सहकार्य होऊ शकतं, परंतु ते सगळे माझ्या स्वप्न खोटी ठरले. मला म्हणायचं काय की आरएसएस ने एकदा ब्रेन कंडिशन केली, ब्राह्मणवादी माणूस झाला तो बाहेरच येत नाही. त्यामुळं कधीही इंडियाच्या मीटिंगमध्ये शरद पवार आणि केजरीवाल, म्हणजे केजरीवाल कोण आहे रे? केजरीवालने पहिली मीटिंग जी नितीश कुमारला पुढे नेतृत्व दिलं तेव्हा त्यांनी नाकारलं. ते म्हणतात की त्यांनी काय इतिहास होता, परंतु आणि शरद पवार इंडिया अदानीच्या विरुद्ध, शरद पवार इंडियाचं समर्थनात. सुप्रियाच म्हणते की माझा भाऊ आहे अदानी. मग अदानी शरद पवारचा कोण लागतो? रोहित पवार अदानींची गाडी चालवत होते त्यावेळी. ते ठीक आहे, रोहितला विचारायला शरद सांगतात ते करायला पाहिजे. पण शरद पवार जर सुप्रिया सुळेचा अदानी भाऊ आहे आणि जो देशाला लुटतोय तो शरद पवारचा मुलगा झाला ना. आणि मोदी पण कधीतरी म्हणलेलं आठवतं की मोदीची आणि अडाणीची ओळख त्यांनीच करून दिली शरद पवार. म्हणजे अदानीचे बरोबर. संबंध फार पूर्वीचे. आणि शरद पवार, मोदीच म्हणतो की मला शरद पवारने पोटाला धरून राजकारण शिकवलं. तेव्हा ही जी कीड आहे ब्राह्मणवादाची सगळ्या जातीमध्ये, आता आपल्या बहुजनाचे नेते काय सध्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोदीलाच मदत करतात. आंबेडकरवादी जनता अत्यंत प्रामाणिक आहे माझं. ते पैसे घेऊन मतदान करू दे, पण ते मतदान आरएसएसला आणि बीजेपीला कधी करणार नाही. दुसरी गोष्ट, फूट पडू दे, विरोधी पक्षात फूट पडणं हे लोकशाहीचं लक्ष्य आहे, पण ते सगळे आरएसएसला विरोधी आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ही जी कालची झालेली खेळी आहे ही वाया गेलेली नाही. जी जागी झालेली आहे ही जागी होणार आहे. नंतरही झालं ना पटण्याला आंदोलन. हो, आणि त्याच दरम्यान झालं ते. पण त्या आता दरम्यान हे आता ह्या सगळ्या मुवमेंटमुळे ठीक आहे, कॉक्रोच जनता पार्टीवरती तुमचे आरोप आहेत, सोनम वांगचुकवरती तुमचे आरोप आहेत, हे सगळं ठीक आहे. परंतु त्यामुळे जो काही तरुण वर्ग जागृत झालाय, जो कधीही रस्त्यावर उतरला नव्हता, तो मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. ही एक त्याची जमेची बाजू आहे ना या आंदोलनाची. 100% झालाय.
पण तो सीजेपी मुळे झाला हे बरोबर नाही. सीजेपी मुळे त्या आंदोलनाची सुरुवात झाली होती ती वांचूकच्या उपोषणाने त्याला रूप आलं. आणि वांचूकच्या उपोषणा म्हणजे वांचूक सुद्धा धोका होता हे लोकांना माहिती नव्हतं. मला माहिती नव्हतं. मी त्याला भेटायला गेलो आणि उपोषण सोडा म्हणून विनंती केली. त्यांचा भाऊ बीजेपीचा अध्यक्ष आहे तिथे लडाखला. त्यांची पत्नी तर कट्टर आरएसएसची. तिची 90 मिनिटाची मुलाखत मी माझ्या फेसबुकवर टाकली आहे. कोणी बघावी. म्हणजे मग नक्कीच मी मी मुंबई आउटलुकच्या सर्व प्रेक्षकांना देखील ही विनंती करतो की विजय कोळसे पाटील सर यांचं जे फेसबुक पेज आहे त्या पेजवरती जाऊन सोनम वांगचुक यांच्या पत्नीची गीतांजली आय थिंक नाव आहे त्यांचं, त्यांची जी मुलाखत आहे ती बघावी आणि स्वतःच सुब्रमण्यम स्वामींनी घेतलेली आहे. सुब्रमण्यम स्वामींनी घेतलेली आहे. तिला IAS ची गरज नाही म्हणते, लॅटरल एंट्री असावी. त्याचा अर्थ काय? आणि दुसरं सगळं बाकीचं खूप आहे. सनातन बद्दल तिला फार प्रेम आहे. सनातन काय आहे कोणाला अजून अर्थ कळला नाही. खरं बौद्धांनी सनातन आणि ते कुठलं भगवा वस्त्र बुद्धांनी हे केलं होतं, पण त्या दाड्यात आपला अर्थ नाही. तो आपला विषय नाहीये. मी ह्या विषयाला एक कन्क्लुजन म्हणून एकच सांगू इच्छितो की रजनीश ओशो यांचं एक पुस्तकांची एक सिरीज आहे ज्याचं नाव आहे एस धम्म सनातनो. ओके. ती बऱ्याच लोकांना माहित नसावी कदाचित, ते त्यांनी वाचावं, मग त्यांना समजेल की सनातन म्हणजे नेमका काय अर्थ आहे. मला शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा की आता ह्या पार्टीचं किंवा ह्या चळवळीचं भविष्य काय बघताय तुम्ही? प्रत्येक वेळीच अशा प्रकारचं समर्थन त्यांना मिळेल असं काही नाहीये. ऐक ना, केजरीवालच्या पार्टीचं काय भवितव्य? केजरीवालने काय केलं? 2-3 निष्ठ सांगतो तुला. पहिले ते इंडिया आघाडीतून बाहेर पडलं. दुसरं तो जो गेला ना धनखड स्पीकर, जगदीश धनखड, त्याची आणि चंद्राबाबूची मीटिंग झाली, ती केजरीवालने लीक केली मोदी. नाहीतर त्यावेळेस सुद्धा सरकार पडत होतं. ते इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हा पण सरकार पडलं असतं. प्रत्येक वेळी केजरीवालने फितुराची भूमिका केली. आणि तिसरं काय केलं? जेव्हा गुजरातमध्ये मोदी शहा हरतात असं लक्षात आल्यानंतर याने आपले कॅन्डिडेट उभे केले, भरपूर पैसे खर्च केले, कार्डच दिलं की मी आलो तुम्हाला काय काय मिळेल, गॅरंटी दिली. त्यामुळे तो निवडून नाही आला, पण काँग्रेस पडली ना. काँग्रेस जर पडली नसती तिथे तर देशात वातावरण झालं असतं की गुजरातमध्ये जर बीजेपी नाही तर देशात काय काम आहे. त्यामुळे केजरीवालची जी भूमिका होती तीच भूमिका दिपकेची असणार. तू भवितव्य विचारलं मला सीजेपीचं म्हणून तुला सांगितलं. म्हणजे इनडायरेक्टली भाजपला RSSला मदत करणं हेच अभिजित दिपके किंवा त्यांच्या सीजेपीचं काम आहे असं तुम्ही म्हणताय. 100%. ह्यामध्ये नक्की काय खरं होतंय हे तर येणारा काळच सांगेल. परंतु तुम्ही जी काही मतं व्यक्त केली ती अगदीच आतापर्यंत जो काय प्रवाह या आंदोलनाच्या बाबतीमध्ये संकेत आम्हाला शिवाय खायची सवय आहे. अगदीच तुम्ही विपरीत प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही तुमची मतं व्यक्त केलेली आहेत. आता हे मुद्दे देखील कन्सिडर करण्यासारखे आहेत, कारण सीजेपी म्हणजे अण्णांचं जे आंदोलन 2011ला सुरू झालं होतं. अरे अण्णा तर जन्मल्यापासून त्याला नानाजी देशमुखने मदत केली. अण्णाचं कामाची सुरुवात नानाजी देशमुखांनी केली. बरोबर. RSSचे मोठे कार्यकर्ते. बरोबर आहे. अरे त्याच्या पुढचं सांगतो, या जयप्रकाश नारायणला सुद्धा यांनीच बोट लावलं. नानाजी देशमुखने जयप्रकाश नारायण त्यावेळेस गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललं होतं. नानाजी देशमुख त्याच विमानाने गेला आणि RSSच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मोठं स्वागत झालं पाहिजे. ते भारावून गेले. ते लोहियाला समाजवादीतून बाहेर काढणारे समाजवादी नानाजी देशमुख एवढा खलनायक होता की त्याने लोहियाला नेहरूच्या विरुद्ध उभं केलं. की बघ आमचा एकही कॅन्डिडेट तुझ्या विरुद्ध नाही. इकडे जयप्रकाश नारायणचं हेच केलं. जयप्रकाश नारायणला सांगत होत्या, मॅडम सांगत होत्या की RSS आतंकवादी आहे. तर जयप्रकाश नारायण म्हटले की ते आतंकवादी, मी पण आतंकवादी. काय झालं त्या आंदोलनाचं?
म्हणून जे आंदोलन देशात म्हणजे ज्यांच्यासाठी आरएसएस नाही, ज्याच्यासाठी आरएसएस पायघड्या घालतं त्या पायघड्यांमध्येच त्याला कधी लपटलं जातं हे त्यांनाही कळत नाही. हे तुम्ही सांगितलेल्या 2-3 उदाहरणांवरून स्पष्ट होते. आता हे जे तुम्ही आरोप केलेत किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भविष्यात त्याचं काय किती खरं होतंय किती खोटं होतंय, अभिजित दिपकेची नेमकी काय भूमिका राहते, ती सरकारच्या समर्थनातच राहते की विरोधात अगदी राहते, आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जे नवीन शिक्षण मंत्री आलेत ते आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये किती सुधार होतोय हे येत्या काळात आपल्याला स्पष्ट होईल. आणि तशी अपेक्षा फार कमी लोकांना आहे, तुम्हाला देखील फार अपेक्षा नाही आहे, खतरनाक कारण एक आरएसएसचा माणूस खतरनाक आहे. नवीन आलेला शिक्षण मंत्री खतरनाक आहे. तो जाऊन बलात्कारी आरोपींना जाऊन त्यांचं अभिनंदन करतो, भेटतो, अभिनंदन करतो बलात्कारातून सुटलेल्या आरोपींना. त्याची काय नाही, शिक्षणाशी काय संबंध? नाही, पण नक्कीच तुला हे येत्या पण त्याच्यापेक्षा मी सांगतो की अभिजित दिपकेला अजून फ्युचर आहे. जो म्हणून बीजेपी बरोबर गेला तो संपलेला आहे. अभिजित दिपके बहुजनाचा पोरगा म्हणून त्याला मी सल्ला देतो की बाबा रे, लक्षात ठेव, जो कुणी गेला, शरद पवार बीजेपी बरोबर गेले ना, काय केलं, काय झालं पुढे? तर त्यामुळं त्यावेळेस आरएसएस होती, आरएसएस बरोबर गेले, पुढे काय झालं? तेव्हा अशा परिस्थितीमध्ये अभिजित दिपकेने स्वतंत्र काय करता आलं तर करावं. आरएसएस बरोबर जाऊ नये. आरएसएस बरोबर गेलेले सगळे मावळलेले, संपलेले. जय भारत, जय संविधान. नक्कीच पाटील साहेब, तुम्ही जो काही सल्ला दिलात तो सल्ला अभिजित दिपके यांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे, आणि तो पोहोचल्यानंतर ते स्वतःमध्ये काय सुधार करतील अशी देखील अपेक्षा आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. सर, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि अगदी प्रवाहाच्या विरोधामधली तुमची जी मतं आहेत ती ठामपणे तुम्ही मांडलीत, त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद. आणि पुन्हा वेळ द्याल, पुन्हा चर्चा करू अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.